नागपूर विमानतळ परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। विमानतळावर जाणारा एक मार्ग त्यामुळे आता बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसाने नागपूरला झोडपलेलं आहे। नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि या मुसळधार पावसाचा आता नागपूरच्या विमानसेवेलाही फटका बसलेला दिसतोय। नागपूर विमानतळ परिसरामध्ये हे पाणी साचलेलं आहे, त्यामुळे विमानतळावर जाणारा एक मार्ग बंद करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाने नागपूरला झोडपलेलं आहे। नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याचं आपण पाहतोय आणि या संदर्भात बोलूयात। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अमर, विमानतळ परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे विमानतळावर जाणारा एक मार्ग बंद झालाय, म्हणजे विमानतळाला आता विमान सेवेला याचा फटका बसल्याचं दिसतंय। नाही, विमानतळाकडे जाणारा मार्गावर पाणी साचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरातील अनेक भागांमध्ये, वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी घुसल्याची माहिती पुढे येत आहे। खास करून पिपळा, बेसा आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे। नाग नदी अगदी दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय किंवा घरात सुद्धा पाणी घुसल्याचं चित्र दिसून येत आहे। नक्कीच अमर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि याच मुसळधार पावसाचा फटका आता या विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाला बसलेला देखील दिसतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं ही दृश्य आता समोर आलेली आहे। तर नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना देखील आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत। तर आपण सध्या नागपूरमधली दृश्य पाहतोय। नागपूरमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर विमानतळाच्या दिशेने जाणारा हा मार्ग आणि या मार्गावर हे संपूर्णपणे पाणी साचलेलं आहे। तेथील घरांमध्ये देखील हे पावसाचं पाणी शिरलेलं आहे। तर नागपूरला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। नागपूर विमानतळ परिसरात हे पाणी साचलेलं आहे, सोबतच अनेक घरांमध्ये देखील हे पाणी गेलेलं आहे। त्यामुळे घरातील अनेक वस्तूंचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण हे नागरिकांच्या घरांमधली दृश्य पाहतोय। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे जाणार आहोत। अमर, नागपूरला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांमध्ये देखील मोठं नुकसान झालेलं आहे का? आपण हे दृश्य जे पाहतो आहे ते पिपळा परिसरामधील आहे। पिपळा परिसरामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसलंय। अनेक ठिकाणी घरांमध्ये, म्हणजे खालचे फ्लोअर, सदनिका जे आहे, फ्लॅट्स आहे, तिथे घरात अगदी गुडघ्यापर्यंत पाणी घुसल्याचं दिसून येत आहे। अनेक तक्रारी या संपूर्ण परिसरात आहे। या परिसरातील छोटे छोटे अगदी नदी नाले जे आहे ते अगदी दुथडी भरून वाहत आहे। अनेक घरांना पावसाच्या पाण्याने वेढा टाकलाय आणि अक्षरशः बेटाचं स्वरूप काही भागांमध्ये आलेलं आहे आणि शहरातल्या अनेक भागांमधून अशा या तक्रारी येत आहे। एकूणच पावसाचा जोर आता किंचित थोडा कमी झाला असला तरी दुथडी भरून वाहणारे नदी नाले आणि पावसाची संततधार यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आढळून येत आहे। आज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे। 2 दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे। काल रात्री सुद्धा पावसाने थोडा जोर वाढलेला होता आणि त्यामुळे अगोदरपासून सुरू असलेला पाऊस आणि त्याच्यात वाढलेला पावसाचा जोर यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अमर, आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। शाळा महाविद्यालयांना तर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, पण त्याचसोबतच प्रशासनाने इतरही काही खबरदारी घेतली आहे का? प्रशासन गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड दावे करण्यात होते ना, नदी नाले म्हणजे नाली सफाई झाल्याचं सांगण्यात होत होतं, पण या संपूर्ण पहिल्या पावसातच अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे। नाला रुंदीकरण किंवा इतर काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, पण आता ज्या पद्धतीने पाणी अनेक ठिकाणी साचलेलं दिसून येत आहे त्यावरून ते सगळे दावे फोल ठरल्याचं दिसत आहे। प्रशासनाकडून इतर ज्या गोष्टी आहेत, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जी काळजीवाहू ही परिस्थिती, त्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि आज सकाळपासूनचे हे काही दृश्य आहे की अनेक घरांमध्ये पाणी साचलंय, त्या तिथे मदत पोहोचवण्यासाठी तसेच घरात घुसलेले पाणी काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे। नक्कीच धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो विमानतळावर जाणारा हा एक मार्ग बंद झालेला आहे, सोबतच अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। घरांमध्ये देखील गुडघ्यांपर्यंत पाणी शिरल्याने घरामधील उपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। हे आता पाणी बाहेर काढण्याचं मोठं आव्हान आता या नागरिकांसमोर असणार आहे। सोबतच प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते।